नमस्ते, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश चौधरी। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा वाळू तस्करांचा मोहल्ला आहे। या ठिकाणी आज कोपरगाव तालुक्यामध्ये धारणगाव वन विभागातून माहेगाव वन विभागातून या ठिकाणी विविध प्रकारची फरांडीच्या साहाय्याने काही वाळू तस्कर की ज्यांच्यावरती विविध प्रकारचे या ठिकाणी गुन्हे दाखल आहे। या संदर्भामध्ये मी स्वतः सामाजिक कार्यकर्ते नात्याने मान्य तहसीलदार, मान्य प्रांत, मान्य जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि विशेष म्हणजे विभागीय आयुक्त प्रवीण कुमार गेदाम साहेब यांना देखील वारंवार या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये धारणगाव, कुंभारी आणि माहेगाव देशमुख वन विभागातून फरांडीच्या साहाय्याने का ज्यांच्यावरती विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे यांच्यावर वारंवार या ठिकाणी मी तक्रारी दाखल केलेल्या आहे। परंतु अद्याप कुठलीही प्रकारची या ठिकाणी कारवाई होत नाही। या उलट या अनुषंगाने काही वाळू तस्कर या ठिकाणी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना ACP सारखी अँटी करप्शनची धमकी देऊन या ठिकाणी दिशाभूल करताय, घाबरवण्याचा प्रयत्न करताय। आणि जर आज नाशिक जिल्ह्यामध्ये जर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं आपण म्हणूया, चांगल्या चांगल्या गुन्हेगारांच्या मुसक्या या ठिकाणी माननीय पोलीस IG साहेब यांनी या ठिकाणी आवडले आहे। परंतु असाच प्रकार या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये सरास या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे। दारू, भांग, मद्य, वाळू तस्करी, चोऱ्या माऱ्या, दरोडे, बलात्कार, छेडछाडी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना या ठिकाणी हे सरकार पाठीशी घालतं का काय असा प्रश्न या ठिकाणी सामान्य जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होत आहे। एखाद्या सामान्य माणसाने जर एखादी छोटीशी चूक केली तर त्याला या ठिकाणी पोलीस खाक्या दाखवतात, परंतु अशा वाळू तस्करांना खाक्या का दाखवत नाही? अशा जर या ठिकाणी वाळू तस्कर या ठिकाणाहून जर वाळू वाहतात तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने चूक केली तर पोलीस त्यांना नाव माहीत नसताना सुद्धा अज्ञात आरोपीला या ठिकाणी अटक करतात। पण एवढे नाव या ठिकाणी या आरोपींचे माहीत असून या आरोपींना वाळू तस्करांना पोलीस का कारवाई करत नाही? महसूल अधिकारी का कारवाई करत नाही? MPD सारखे गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत तरी का कारवाई करत नाही? हा साधारण प्रश्न या ठिकाणी आम्हाला आहे। म्हणून या लोकांवरती जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही वरिष्ठ पातळीवरती तक्रारी दाखल करू आणि मेन याचिका या ठिकाणी हायकोर्टामध्ये लवकरच दाखल करू।